नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला बनवून दाखवते. साबुदाणा न भिजवता त्याचे आपण आज वडे करणार आहे. तर त्याचं साहित्य मी इथे घेतले बघा. इथं मी एक वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे. हा कच्चा साबुदाणा आहे, भिजवलेला नाही आहे. इथं शेंगदाणे घेतलेत एक वाटी भरून. हा बटाटा मी उकडून घेतलेला आहे. इथं आपल्याला ह्या 4 मिरच्या लागतील, 4 ते 5 मिरच्या घेतल्या. थोडंसं जिरं आणि मीठ आणि आपल्याला तळण्यासाठी इथं तेल लागणार आहे. इथं मी कढई ठेवलेली आहे. कढई तापत आली, आपण ह्याचे शेंगदाणे टाकून देऊया. आता शेंगदाणे भाजताय तोपर्यंत आपण साबुदाणा बारीक करून घेऊ मिक्सरवर. तर मी हे मिक्सरचं भांडे घेतले. ह्यात हा साबुदाणा टाकून देऊ आपण. साबुदाणा मस्त आपल्याला असा बारीक होईपर्यंत आता साबुदाणा छान आपला बारीक झाला आहे बघा, रवाळ रवाळ झाला आहे. आता हा काढून घेते मी हा साबुदाणा टाकून घेते. शेंगदाणे पण आपले भाजत आलेत. शेंगदाणे पण आता मी काढून घेते. आता ह्याला चांगलं गार होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण ह्या बटाट्याची साल काढूया. एक बटाटा मी घेतलाय मोठा. छोटे काढून घेतले. आता ह्याला पाकडून घेते. तर शेंगदाणे पण आपण मिक्सरवर काढून घेऊया. तर शेंगदाणे पण अशा पद्धतीने बारीक करून घेतलेत आपण. हे पण आपला बारीक करून झाला आहे. आता ह्या मिरच्या आपण करून घेऊया पटकन. ह्यात टाकते थोडंसं जिरं. तर अशा पद्धतीने मिरची पण आपण बारीक करून घेतली आहे. साबुदाणा पण मी छान बारीक करून घेतला आहे बघा. कूट पण झाला आहे आपला. बटाटा पण उकडून झालेला आहे आणि मिरची पण वाटून झाली. मिरची आणि जिरं. आता सगळ्यात आधी इथं आपण ह्या ताटामध्ये हा साबुदाणा घेते. थोडा साबुदाण्याचं पीठ आपण इथं शिल्लक ठेवणार आहे. जर आपलं पीठ पातळ झालं तर ते आपल्याला लागणार आहे. इथे टाकते थोडा शेंगदाण्याचा कूट. गरजेनुसारच टाकूया आपण. आपण इथं जी मिरची वाटून घेतली ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका. त्याला थोडी झणझणीतच वडे छान लागते. आणि इथं जो मी बटाटा घेतलेला आहे हा मी हातानेच असा बारीक करून टाकते. याच्यामध्ये एक बटाटा घेतलेला आहे मी. आणि आता टाकूया चवीनुसार मीठ. तेल टाकले, हे पण मी टाकून घेते ह्याच्यामध्ये. पीठ आपलं छान मळून झाले. थोडासा तेलाचा हात घेते ह्याला मी. छान आपलं आता हे पीठ मळून झालेलं आहे. आता इकडे मी गॅस चालू केला आहे. तेल टाकूया आपण तापायला. पीठ आपलं छान मळून झालं आहे. आपण हाताला लावून घेऊया आणि वडे करायला घेते आता मी. अगदी पाणी वगैरे ह्या वड्यांना आपल्याला काहीच लागत नाही. अशा पद्धतीने आता हे अशा पद्धतीने आता मी वडे थापून घेते आपले.
आकाराने तुम्हाला जसे वाटतील तसे तुम्ही करू शकता, लहान मोठे कसे पण. तर अशा पद्धतीने मी एक लहान केला, एक मोठा केला आहे. तेल इकडं आता आपलं तापत आलेलं आहे. जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही आपण तेलाला. अशा पद्धतीने आता मी सगळे वडे बनवून घेते. वडे बनवून झालेत, तेल पण आपलं छान तापले. आता मी सोडून देते तेलामध्ये एक वडा. गॅस बारीकच ठेवूया आपण, कारण आपला साबुदाणा कच्चा आहे, तो व्यवस्थित झाला पाहिजे. अशा पद्धतीने ह्याला आपण असं तळून घ्यायचं आहे कलर बदलेपर्यंत. दुसरा पण आपण इथं आता टाकून घेतलेला आहे. मस्त वडा आपला बघा फुगला आहे छान. अशा पद्धतीने मी सगळे वडे तयार करून घेते. अशा पद्धतीने मस्त आपला वडे तयार झालेले आहेत बघा. तर अशा पद्धतीने साबुदाणा न भिजवता मी आज वडे तयार केलेले आहेत. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने घरी असे वडे करून बघा, खूप छान लागतात. आणि माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.